कर्नाटकचे वरिष्ठ IPS पोलीस अधिकारी यांच्या बाबतीत एक सनसनीत बातमी समोर आली आहे। कर्नाटकचे वरिष्ठ IPS अधिकारी आणि DGP के रामचंद्र राव यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे। कार्यालयातील एका महिलेसोबतचा त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या घटनेमुळे कर्नाटकच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे आज आपण बघणार आहोत। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। सोमवारी 19 जानेवारी 2026 ला के रामचंद्र राव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ते एका महिलेसोबत त्यांच्या कार्यालयात आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलत सरकारी सेवकाला न शोभणारे वर्तन आणि सरकारची प्रतिमा मलिन करणे या कारणास्तव त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले असून कायदा सर्वांसाठी समान आहे, मग अधिकारी कितीही मोठा असो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे। यापूर्वीही हे अधिकारी त्यांची सावत्र मुलगी आणि कन्नड अभिनेत्री राण्या राव हिच्यामुळे चर्चेत आले होते। मार्च 2025 मध्ये राण्या रावला बेंगळुरू विमानतळावर सोने तस्करी करताना अटक करण्यात आली होती। राण्या राव सध्या बेंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहात असून तिला कोफेपोसा कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे। मुलीच्या अटकेनंतर रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, मात्र काही महिन्यापूर्वीच त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले, परंतु या प्रकरणामुळे त्यांना परत निलंबित करावे लागले। निलंबनाच्या कारवाईनंतर रामचंद्र राव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। हा व्हिडिओ बनावट असून आपल्याला बदनाम करण्यासाठी आणि आपले करिअर संपवण्यासाठी रचलेला हा कट असल्याचा दावा त्यांनी केला आहे। हा व्हिडिओ कदाचित 8 वर्षापूर्वीचा बेळगाव मधील असू शकतो किंवा AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केला असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे। सध्या या प्रकरणाची CID आणि सायबर विभागातर्फे चौकशी सुरू असून व्हिडिओची सत्यता पडताळणी केल्या जात असल्याची माहिती आमचे विशेष प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना प्राप्त झाली आहे।